भाग 3. इतिहासात काही व्यक्ती जन्माने राजा असतात, पण मृत्यूनंतर त्या युगपुरुष बनतात, ज्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण संघर्षाने भरलेला असतो आणि ज्यांचा शेवटही इतिहासाला हादरवणारा असतो. ही कथा आहे अशाच एका महान योद्ध्याची, जो सिंहासनावर बसला पण कधीही सुखासनावर विसावला नाही, ज्याने तलवारीपेक्षा धर्माला मोठं मानलं आणि प्राणांपेक्षा स्वराज्याला जपलं. जेव्हा संपूर्ण मुघल साम्राज्य एकाच माणसाला घाबरत होतं, तेव्हा तो माणूस शांत उभा होता. छत्रपती संभाजी महाराज. हा भाग आहे त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी पण सर्वात तेजस्वी अध्यायाचा. कैद, छळ आणि अमर बलिदानाचा. स्वराज्यावर संकटाची छाया आधीपासूनच होती, पण आता ती अधिक गडद होत चालली होती. अखंड युद्धाने मावळे थकले होते, गड किल्ल्यांवरचा ताण वाढला होता आणि औरंगजेबाचा हट्ट अधिकच क्रूर बनत चालला होता. त्याला आता एकच गोष्ट स्पष्ट कळून चुकली होती: जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज जिवंत आहेत, तोपर्यंत स्वराज्य झुकणार नाही. आणि म्हणूनच त्याने तलवारीऐवजी विश्वासघाताचा मार्ग निवडला. संभाजी महाराज नेहमीप्रमाणे स्वराज्याच्या संरक्षणासाठी फिरत होते. संकटाच्या काळात ते एका ठिकाणी स्थिर राहत नसत. याच काळात काही स्वार्थी सरदारांनी आपला धर्म, आपलं स्वराज्य आणि आपला राजा विकला. स्वराज्याच्या पायात पुन्हा एकदा गद्दारीची कुऱ्हाड मारली गेली आणि त्या गद्दारीतूनच तो काळात क्षण उगवला. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू साथीदार कवी कलश पंडित कैद झाले. मुघल सैन्याने संभाजी महाराजांना बेड्या ठोकल्या, पण त्या बेड्या त्यांच्या शरीराला होत्या, आत्म्याला नव्हे. कैदेत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर अपार शांतता होती. कारण त्यांनी आधीच मनाशी ठरवलं होतं, आपण जिंकलो तरी किंवा हरलो तरी धर्म सोडायचा नाही. संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात हजर करण्यात आलं. तो दरबार वैभवशाली होता, पण त्यात माणुसकी नव्हती. औरंगजेबाने प्रथम त्यांना लालसेचे आमिष दाखवलं. इस्लाम स्वीकारा, मुघल साम्राज्याचा मोठा सुभेदार बना, वैभव, सत्ता, संपत्ती सगळं तुझं. पण संभाजी महाराज हसले. तो हसरा चेहरा इतिहासात कोरला गेला. त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं, माझा धर्म विकत मिळत नाही आणि माझं स्वराज्य कुणाच्या दयेवर उभं नाही. हे ऐकताच औरंगजेबाचा संताप अनावर झाला. मग सुरू झाला अमानुष छळ. दिवसेंदिवस हाल अपेष्टा वाढवल्या गेल्या. शरीरावर घाव, मनावर अपमान आणि आत्मा मोडण्यासाठी सतत दबाव. पण संभाजी महाराज डगमगले नाहीत. त्यांनी वेदना सहन केल्या, पण धर्माशी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या प्रत्येक श्वासात शिवाजी महाराजांचे संस्कार जिवंत होते. कवी कलश पंडितांनीही शेवटपर्यंत संभाजी महाराजांची साथ सोडली नाही. गुरु आणि शिष्य, राजा आणि मित्र दोघांनीही मृत्यूकडे डोळ्यात डोळे घालून पाहिलं. इतिहासात फार कमी उदाहरण आहे जिथे मृत्यूही माणसाचा आत्मा झुकवू शकत नाही. संभाजी महाराज त्यातले एक होते. छळ वाढत गेला, पण त्यासोबतच संभाजी महाराजांची उंचीही वाढत गेली. शरीर जखमी होत होतं, पण विचार अधिकच पवित्र होत गेले. त्यांच्या ओठांवर तक्रार नव्हती, तर ईश्वराचं स्मरण होतं. हे शरीर नश्वर आहे, पण धर्म अमर आहे, हेच त्यांचं प्रत्येक वेदनेचं उत्तर होतं. अखेर तो अंतिम दिवस उजाडला. संभाजी महाराजांना मृत्यूदंड देण्याचा आदेश दिला गेला, पण त्या क्षणीही त्यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता. कारण त्यांनी आयुष्यभर जे जपलं त्यासाठीच ते आता बलिदान देणार होते. मृत्यू समोर उभा असतानाही त्यांची मान ताठ होती. संभाजी महाराजांचा अंत म्हणजे अंत नव्हता, तो इतिहासाचा नवा प्रारंभ होता. त्यांच्या बलिदानाने स्वराज्य संपलं नाही, उलट अधिक मजबूत झालं. मावळ्यांच्या रक्तात आग पेटली.
संभाजी महाराजांचा सूड घ्यायचा ही भावना स्वराज्याच्या प्रत्येक सैनिकाच्या श्वासात भरली. औरंगजेबाला वाटलं होतं की संभाजी महाराजांचा अंत केल्यावर स्वराज्य संपेल, पण तो चुकीचा ठरला. कारण राजा मरू शकतो पण विचार मारता येत नाहीत. संभाजी महाराजांचा विचार, त्यांची निष्ठा आणि त्यांचं बलिदान हे सगळं अमर झालं. आजही इतिहास जेव्हा धर्म, स्वाभिमान आणि बलिदान यांची गोष्ट सांगतो तेव्हा एक नाव आदराने घेतलं जातं, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. त्यांनी मुकुटासाठी आयुष्य जगलं नाही, तर आयुष्य अर्पण करून इतिहास घडवला. संभाजी महाराज गेले, पण त्यांनी दिलेला दीप अजूनही जळतो आहे. स्वराज्याच्या मातीमध्ये, मराठी माणसाच्या श्वासात आणि प्रत्येक स्वाभिमानी हृदयात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राजा म्हणून जन्मले आणि बलिदानाने अमर झाले. संभाजी महाराजांचा देह संपला, पण विचार अजूनही जिवंत आहे. ज्या मातीवर त्यांचं रक्त सांडलं, ती माती आजही स्वराज्याची शपथ घेते. औरंगजेब जिंकू शकला नाही, कारण त्याने फक्त एक शरीर मारलं, पण एका संपूर्ण विचाराला तो कधीच संपवू शकला नाही. संभाजी महाराजांचा मृत्यू हा पराभव नव्हता, तो इतिहासाचा विजय होता. कारण त्या बलिदानातूनच मराठ्यांनी पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळवली. आजही जेव्हा स्वाभिमान जागा होतो, जेव्हा अन्यायाविरुद्ध आवाज उठतो, तेव्हा कुठेतरी संभाजी महाराज जिवंत होतात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राजा म्हणून जगले नाहीत, तर बलिदान देऊन अमर झाले.